नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शहीद भगतसिंगांच्या विचारसरणीत भारलेले ॲडव्होकेट गोपाळ शेळके। रायगड भूषण प्राध्यापक LB पाटील। कर्जत येथील कोकण मराठी साहित्य परिषद कर्जतचे कॉम्रेड ॲडव्होकेट गोपाळ शेळके यांनी शहीद भगतसिंग यांच्या विचारात ते भारलेले असल्याने 44 वर्ष आधीपासून तालुक्यात कम्युनिस्ट विचारसरणीचे सामाजिक आणि राजकीय कार्य त्यांनी चालू ठेवले आहे। दरवर्षी 23 मार्च रोजी तालुक्यात शहीद दिनाला साजेसे सामाजिक साहित्यिक उपक्रम करून शहीद भगतसिंगांची विचारसरणी रुजवली आहे, असे विचार कार्यक्रम अध्यक्ष रायगड भूषण प्राध्यापक LB पाटील सर यांनी मांडले। यावेळी साहित्य क्षेत्रात विशेष कार्य केलेले पत्रकार पुरुषोत्तम मुळेंचा नशाबंदीच्या गावपातळीवर प्रचार आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्यिक उपक्रम केल्याबाबत लवेंद्र मोकल यांचा आणि गझलकारा प्रांतात महाराष्ट्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जोशना राजपूत यांचा विशेष पुरस्कार प्रदान करून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा प्रतिनिधी गणेश कोळी, आपत्ती निवारण सुप्रसिद्ध मार्गदर्शक जयपाल पाटील, ॲडव्होकेट संतोष जोहेकर, लेखक निळकंठ पाटील, अनंत भोईर, ॲडव्होकेट भारती ढाकवळ यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन जनार्दन सताणे यांनी केले। कवी संमेलनात अनिल भोईर, रमण पंडित, मारुती बागडे, अक्षता गोसावी, अरुण पाटील, GH ठाकूर, शरद पुगावकर, ज्ञानेश्वर वाडिले, भगवान म्हात्रे, अरुण म्हात्रे, विजया कुडवे, ॲडव्होकेट सतीश शेळके इत्यादी 35 कवींनी कवितांचे वाचन गायन केले। प्रास्ताविक ॲडव्होकेट गोपाळ शेळके आणि स्वागत ज्ञानेश्वर वाडिले यांनी केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी अजय शिवकर सह तृप्ती भोईर, कर्जत।